मराठी वर्गमध्ये तुम्हा सर्वांना नमस्कार. महाटेट परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा विषय बघणार आहोत. हो, मराठी वर्गामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण परिसर अभ्यास पेपर 1 मधला एक महत्त्वाचा टॉपिक पृथ्वी आणि त्यावरील सजीव अगदी बेसिकपासून समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि खरंच अनेकांना हा प्रश्न पडतोच की अरे, पृथ्वीची निर्मिती मग सजीवांची सुरुवात, एवढा मोठा टॉपिक आहे, परीक्षेसाठी नेमका कसा तयार करायचा? काळजी करू नका, आज आपण हाच विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि फक्त परीक्षेसाठी जे महत्त्वाचं आहे ना, त्याच मुद्द्यांवर फोकस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पृथ्वीच्या जन्माच्या कथेनं. विचार करा, ही गोष्ट आहे सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वीची. शास्त्रज्ञांच्या मते आपली पृथ्वी सुरुवातीला कशी होती माहितीये? ती फक्त एक तप्त वायू आणि धुळीचा एक प्रचंड मोठा गोळा होती. अवकाशातले हे सगळे कण एकत्र आले आणि हा गोळा स्वतःभोवती भिंगरीसारखा गरगर फिरू लागला आणि याच फिरण्यामुळे तो हळूहळू घट्ट होत गेला. अच्छा, म्हणजे हे सगळं स्टेप बाय स्टेप झालं म्हणायचं. अगदी बरोबर. बघा, पहिला टप्पा होता तप्त वायूचा गोळा. मग लाखो वर्ष गेली आणि तो हळूहळू बाहेरून थंड व्हायला लागला, ज्यामुळे त्याचा वरचा भाग म्हणजे पृष्ठभाग कठीण झाला. आणि मग जे खड्डे होते त्या सखल भागात पाणी साचलं आणि तयार झाले मोठे मोठे महासागर. आणि हो, महाटेटसाठी हा जो क्रम आहे ना, तो लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एकदा का पृथ्वीवर पाणी आलं, त्यानंतर एका अशा अध्यायाला सुरुवात झाली ज्याने सगळंच बदलून टाकलं. तो अध्याय होता जीवसृष्टीच्या निर्मितीचा. तर याच पाण्यात पहिला सजीव जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं आदिजीव. आता हा जीव इतका लहान, इतका सूक्ष्म होता की त्याला नुसत्या डोळ्यांनी पाहणं शक्य नव्हतं. त्यासाठी मायक्रोस्कोपची गरज लागायची. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, तो एक एकपेशीय सजीव होता. एक मिनिट थांबा, एकपेशीय हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण याचा नक्की अर्थ काय होतो? जरा सोप्या भाषेत सांगता का? खूप चांगला प्रश्न आहे. एकपेशीय म्हणजे बघा, असा जीव ज्याचं पूर्ण शरीर फक्त आणि फक्त एकाच पेशीचं बनलेलं असतं. म्हणजे त्याची सगळी कामं, श्वास घेणं, अन्न मिळवणं, सगळं काही त्याच एका पेशीत चालतं. आदिजीव हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही बायोलॉजीमधली एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. आणि मग काय, याच एकपेशीय सजीवांमधून लाखो वर्षांच्या प्रवासानंतर हळूहळू बहुपेशीय सजीव तयार झाले. अच्छा, म्हणजे अनेक पेशींनी बनलेले जीव. बापरे, ही प्रक्रिया तर खूपच हळू आणि मोठी असणार. हो ना? आणि हेच बहुपेशीय सजीव म्हणजे आज आपण जी काही भली मोठी प्राणीसृष्टी बघतो ना, त्याचा पाया आहेत. चला आता आपण वळूया या प्राण्यांच्या विशाल आणि अजब दुनियेकडे. आपल्या पृथ्वीवर प्राण्यांची व्हरायटी पाहिली तर आपण थक्क होऊन जाऊ. अगदी लहानशा किड्यांपासून ते समुद्रातल्या मोठ्या देवमाशांपर्यंत, जंगलातल्या वाघांपासून ते आपल्या घरातल्या लाडक्या पाळीव प्राण्यांपर्यंत कितीतरी अगणित प्रकारचे प्राणी आहेत. पण या सगळ्या प्राण्यांमध्ये ना काही कॉमन गोष्टी आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सगळे प्राणी श्वासोच्छ्वास करतात. दुसरं, ते अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. आणि तिसरं म्हणजे काही प्राणी अंडी घालतात तर काही थेट पिल्लांना जन्म देतात. आणि हे 3 पॉइंट्स परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ही वैशिष्ट्ये अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजेत. चला तर मग, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. आत्ता आपण जी प्राण्यांची इमेज पाहिली, त्यातले कुठले प्राणी अंडी घालतात? जरा विचार करा आणि पटापट तुमची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा बघू. आणि हो, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. तुमच्या सोयीसाठी आम्ही परिसर अभ्यासाच्या सगळ्या व्हिडिओंची एक खास प्लेलिस्ट बनवली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हा भाग झाल्यावर ती नक्की चेक करा. ओके, तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते कितपत लक्षात राहिले हे चेक करण्याची वेळ आली आहे. आपण आता महाटेट परीक्षेत आलेले काही जुने प्रश्न बघणार आहोत. हो, आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सराव होईल. चला, पहिला प्रश्न. पृथ्वीवरील पहिला सजीव कोठे निर्माण झाला? ऑप्शन्स आहेत: ए जमिनीवर, बी पाण्यात, सी हवेत की डी खडकावर. हा तर खूप सोपा आहे, आपण आत्ताच यावर बोललो. अगदी बरोबर. याचं योग्य उत्तर आहे बी पाण्यात. आपण काय पाहिलं? पृथ्वी थंड झाली, जलाशय तयार झाले आणि त्याच पाण्यात पहिला सजीव म्हणजे आदिजीव जन्माला आला. ओके, पुढचा प्रश्न. आदिजीव हा कोणत्या प्रकारचा सजीव होता? पर्याय आहेत: ए बहुपेशीय, बी एकपेशीय, सी वनस्पती की डी सरपटणारा. आणि याचं उत्तर आहे बी एकपेशीय. आठवतंय ना, आदिजीव हा पहिला सजीव होता आणि तो फक्त एका पेशीचा बनलेला होता.
म्हणून तो एकपेशीय होता. चला आता पुढचा प्रश्न. हा जरा काळजीपूर्वक वाचा हा. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं प्राण्यांचं वैशिष्ट्य नाही? ऑप्शन्स आहेत: ए. ते श्वास घेतात, बी. ते हालचाल करतात, सी. ते स्वतःचे अन्न तयार करतात आणि डी. काही अंडी घालतात. बरोबर, इथं नाही या शब्दावर लक्ष द्यायचं आहे. अगदी बरोबर. याचं करेक्ट उत्तर आहे सी. ते स्वतःचे अन्न तयार करतात. का? कारण स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं हे वनस्पतींचं वैशिष्ट्य आहे, प्राण्यांचं नाही. प्राणी तर अन्न मिळवण्यासाठी इकडून तिकडे फिरतात. हो, आणि हा प्राणी आणि वनस्पतींमधला एक खूप महत्वाचा फरक आहे, हे लक्षात ठेवा. वाह, खूप छान उत्तरं दिलीत. चला आता आपण आज जे काही शिकलो त्याचा एक छोटासा सारांश घेऊया. तर आजचे 3 महत्त्वाचे मुद्दे जे लक्षात ठेवायचे आहेत. पॉइंट नंबर 1, आपली पृथ्वी एका गरम वायूच्या गोळ्यापासून थंड होऊन तयार झाली आणि त्यावर पाणी साचलं. पॉइंट नंबर 2, पहिला जीव, आदिजीव हा एकपेशीय होता आणि तो पाण्यात तयार झाला. आणि पॉइंट नंबर 3, श्वास घेणं, हालचाल करणं आणि पुनरुत्पादन ही प्राण्यांची 3 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. आणि ऐका, तुमची तयारी अजून चांगली व्हावी यासाठी आम्ही या टॉपिकच्या महत्त्वाच्या नोट्सची एक PDF आणि सरावासाठी एक क्विज सुद्धा बनवली आहे. या दोन्हीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ती नक्की वापरा. आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार. या बहुपेशीय सजीवांच्या उत्क्रांतीमुळे आपल्या पृथ्वीवर कायमचे काय बदल झाले असतील यावर नक्की विचार करा. आणि आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो, आणि जर हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना याचा फायदा होईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मराठी वर्ग या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.